हॅलो. रूप तुझे वंदिन्य साज शब्दांचे सदती, मुखी तुझे नाम येती, हात चरणांशी झुलती, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फूर्ती. हिंदवी स्वराज्याचे तिने संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा. तमाम क्रीडा रसिकांची, आयोजकांची, खेळाडूंची आणि मान्यवरांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच स्पर्धा चालू आहे. श्रद्धांजली चषक 2025 सालाबाद प्रमाणे 8वं पर्व याच मैदानावरती गाजलं जात आहे. अर्थातच स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातली ही दुसरी मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे आपण पाहतोय धोत्रे टीम आणि त्याच्या विरोधात बार्डी टीम या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर पाहणार आहोत आपण. क्रिकेटची जत्रा आज या मैदानावरती खास करून आकर्षण ठरणार आहे. अगदी आपण पाहतोय KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांसाठी पर्वणी घेऊन जरूर आलेली आहे. सलामीची जोडी आपण मैदानात पाहायला गेलो तर एकीकडे किरण आणि हर्षद थोडंसं एक धाव घेतल्याच्या नंतर काहीसं चुकी झाली किरण या बॅटरकडून आणि त्याचा फायदा बार्डी टीमने जरूर उचलला आणि पहिला झटका धोत्रे टीमला मैदानात लागलाय. उचलण्याचा प्रयत्न हवेत वार जरूर केला. मंगेश आपण पाहतोय सध्या गणेश बॅटिंग लाईन वरती, ज्याच्या बॅटमधून एक सिंगल जरूर पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बार्डी टीम अर्थातच अविनाश अनेक स्पर्धा आपल्या गावासाठी खेळताना जरूर दिसला होता, परंतु इथे मात्र डिफाईन लेग रिजन मधून चपराक जरूर पाहायला मिळते. या मॅच मधला पहिला चौकार अगणित चौकार पाहायला मिळतोय. अगदी बॅकफुट वरती गेले, जागा बनवली स्वतःसाठी, बॉलला जज करत असताना फटका फाईन लेग रिजन मधून ट्रॅव्हल केलाय. इथे येथील 4 धावा टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळते. जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. समीकरण फार वेगळं आहे. अर्थातच स्पर्धेचा विचार करायला गेला तर या ठिकाणी 4 ओव्हरच्या मॅचेस सध्या पहिल्या राऊंडच्या चालू आहेत. अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम आपल्या भेटीला जरूर आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा शरीराचा योग्य वापर, फिल्डिंग फार उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. अर्थातच या ठिकाणी परतावं लागेल. ज्याच्या बॅटमधून चौकाराची रणझुंजार खेळी साकारत होता तो हर्षद मात्र आता या ठिकाणी परतीचा प्रवास करताना जरूर दिसेल. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. बॅटर नंबर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा खेळाडू सध्या मैदानात दाखल झालाय विवेक. छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करण्याची संधी आज मैदानात जरूर आहे. धोत्रे टीमचा विचार करायला गेला तर अगदी चांगली बॅटिंग लाईन उचलण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड शॉट सध्या मैदानात पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला. सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने काहीशा धाव्यांचा जो ब्रेक होता तो पुढे जातोय. अर्थातच या ठिकाणी 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गमावल्या. महत्त्वपूर्ण विकेट जी सलामीची जोडी होती संपूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे अपील केला आणि पंचांनी अपील मात्र स्वीकारलंय. फिंगर अप झालाय. यष्टा या ठिकाणी बहुतेक पंचांनी बोट उंचावलाय. परतावं लागेल ते फलंदाज गणेशला या ठिकाणावरून. ती फार मोठं संकट ओढावलंय मैदानात. चांगली गोलंदाजी अविनाशची सध्या मैदानात आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ अविनाशच्या माध्यमातून मैदानावरती प्रस्थापित केला गेला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 3 विकेटचं नुकसान पाहायला मिळालं आणि धावा मात्र जाऊन पोहोचल्यात 7 आकड्यावरती. आकाश आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती रवाना झालेत. एकीकडे विवेक नावाचा छोटा पॅकेट आहे
सध्या जर विचार केला तर या क्षणी विवेकला संधी निर्माण करायचे, अगदी भविष्य जे आहे ते मात्र क्रिएट करायचं आहे आणि यासाठी प्रयत्नशील जरूर जो असेल. परंतु आता धोत्रे टीमच्या अशा काही हिऱ्याला मैदानात तलपावं लागेल की जेणेकरून या धावा मोठ्या प्रमाणात धावपळकावरती येतील. 4 षटकांचा मर्यादित सामना आहे म्हणजे नक्कीच मी तर म्हणेल 40+ धावा या धावपळकावरती आल्या तर सेकंड इनिंगमध्ये तितकीच चुरस पाहायला मिळेल. परंतु पाहूया बार्डी टीम डोंट वेस्ट टाइम, सातत्यपूर्ण फिल्डिंग सेट करणं त्रासदायक होईल. विनंती आपणास. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक करण गोलंदाजी मार्कवर आहे. समोर विवेक नावाचा हा छोटा खेळाडू आहे. आज उजव्या हाताचा बॅट्समन म्हणून आहे, परंतु एक कॉम्बिनेशन सध्या चूज करण्यात थोडीशी दिरंगाई झाली धोत्रे टीमकडून. परंतु या क्षणी पाहूयात अगदी करण गोलंदाजीला आहेत. पहिला बॉल करणचा, फायर अँड फाईट, फुलर लेंथ, अगदी योग्य वापर विवेकच्या बॅटचा. आणि इथे मात्र ज्या फुलर लेंथला खरं म्हणायला गेलं तर अगदी पोझिशन अगोदरच बनवली ती, बॉल फेकला होता ऑफस्टम वरती आणि त्याच्यानंतर अगदी फाईनला या बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चांगला ब्रँडेड विवेकचा सिक्सर पाहायला मिळतोय. धमाका करायचा आहे सध्या मैदानात. हे धमाके जर आले तर मी म्हटलं होतं की 40+ जर जागा बनवली धावांची तर मात्र नक्कीच मी तर सेकंड इनिंगला चुरस पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी करण सारख्या गोलंदाज पहिलाच बॉल फुलर लाईनचा फुलटॉस आणि त्याच्यावरती अगदी सक्सेसफुल सिक्सर. आणखी एक फुलर लेंथ, हवाई हल्ला जरूर चढवला, क्षेत्ररक्षक तैनात होतोय, प्रयत्न चुकलाय, जेल ड्रॉप झालाय, उचलणार फेक करणार तत्पूर्वी आलेल्या या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 15 या आकड्यावरती. 15 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अद्याप तरी आपण पाहतोय पहिल्या षटकात अविनाशने जी करामत केली आहे, 3 विकेटचं पतन त्याने घडवलं. आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे सध्या करण नावाचा हा गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ तुमची नसते मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत आणि चिकाटी आणावी लागते. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक जरूर मी म्हणेल बार्डी संघाच्या बाजूने झुकलेला होता, परंतु या क्षणी आता दुसरं षटक धोत्रे टीमच्या बाजूने झुकताना जरूर दिसत आहे. षटकार काय आला, त्याच्यानंतर हवाई हल्ला काय चढवला विवेकने. सध्या मी म्हणेल या बॉलवरती अगदी चुकीचा फटका विवेक खेळताना दिसून आले होते. झोन ज्याला म्हटला जातो, बॅटरचा एक महत्त्वपूर्ण झोन असतो ज्याच्या लाईनवरती तुम्हाला शिकणं फार गरजेचं आहे. चौफेर फटकेबाजी ही तुमच्या मेहनतीचं फळ असतं. इथे बॅक थोडंसं फंबल काय पाहायला मिळालं, दुसरी धाव कन्वर्ट केली गेली आहे. अगदी बॉल पॉइंटला केला होता परंतु बॅकवर्ड पॉइंटमध्ये जाण्याची चिन्ह निर्माण झाली होती. या क्षणी जर पाहायला गेलं तर अगदी धावा जाऊन पोहोचल्या त्या 17 आकड्यावरती. 17 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. अद्यापपर्यंत विचार करायला गेलं तर या धावसंख्येचा चांगला स्कोर सध्या दुसऱ्या षटकात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, समीकरण करण. जसं मी बॅटरसाठी म्हटलं की चौफेर फटकेबाजी बॅटरच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे, तसं करण तुम्हालाही सांगेल की गोलंदाजीतले षटकार चौकार हे मोठे फटके जर रोखायचे असेल तर तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणं फार गरजेचं आहे. वेगळे पण प्रत्येक बॉलवरती जर आलं तर मात्र तुम्ही मैदानात राजे जरूर होऊ शकता. या ठिकाणी चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे जाते 21 आकड्यावरती. हे क्रिकेट आहे. जितक्या छटा आपण पाहतो ना, इंद्रधनुचे रंग जितके नसतात तितक्या छटा क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतात. बारणे टीम आपण कुठेही जाऊ नका, सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्या भेटीला जरूर येईल. इथे षटक संपलंय. अगदी अप ट्रॅकर ज्याला ट्रॅक केलं जात होतं ते विवेक या बॅटरला, परंतु पहिले 4 बॉल विवेकसाठी फार लाभदायक ठरले, जिथे एक षटकार एक चौकार, त्याच्यानंतर 2 बॉलवरती दुहेरी धावा आणि शेवटचे 2 बॉल मात्र करणचे डॉट आलेत.
हे जाणणं फार गरजेचं होतं करंटसाठी. परंतु 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र 21 हे आकड्यावरती. पहा पहिल्या षटकात केवळ 7 धावा आल्या. त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे हाणामारीचं षटक असतं या षटकांमध्ये धावा रोखायच्या होत्या, परंतु तिथेच धावा आल्या 7 आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या षटकात धावा खर्च झाल्या त्या 14. म्हणजे अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर 10.50च्या सरासरीने या धावा कुठल्या जात आहेत. वंजारवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा. वंजारवाडी टीम इथे प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्नांना काही यश आलं नाही. आणि दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी समाधान सध्या गोलंदाजीला आहेत. 2 धावा धावपळकावरती जरूर लागल्या गेल्यात. आणखी एक चांगला फटका. आकाश सध्या आपल्याला आकाश ठेंगणं करण्याची तयारी जरूर दर्शवतोय आणि या ठिकाणी फंबल जरूर पाहायला मिळालं, परंतु आकाशने फार मोठी चुकी मैदानात केली की नाही केली याचं उत्तर मात्र पाहावं लागेल. अर्थातच या ठिकाणी पहिल्याच धावेला थोडासा कंटाळवाणा केला, त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. जाऊया KTC टीम अर्थातच टेक्निकल टीमकडे हा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचलाय, परंतु या क्षणी झेल ड्रॉप झाला. तदनंतर आपण पाहतोय काहीसा फेकण्याचा प्रयत्न केला गेला. इथे बॉलला कॅरी केलं गेलंय, परंतु इथे यस सर इट्स अ ऑफिशियल डिसिजन. लास्ट डिसिजन ऑफिशियल असेल. इथे आकाशला परतावं लागेल. आणखी एक मोठा हादरा बसलाय आकाशच्या स्वरूपात टीम धोत्रेला. दरम्यान धावा मात्र 24 या आकड्यावरती आहेत. समाधानचं षटक आहे, थोडं टिकून राहणं फार गरजेचं होतं. आकाशने अगोदरच्या फळीकडे लक्ष दिलं नाही. मिडल ऑर्डरवरती मात्र आता सध्या फटकेबाजी करायची. सुनील नावाचा हा बॅटर सध्या तरी मी म्हणेल विवेकने फार चांगला डाव सावरून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याच्या वाट्याला 7 बॉल आले, ज्याच्यात 1 चौकार 1 षटकार 2 दुहेरी 1 सिंगल 2 डॉट अशी रणनीती पाहायला मिळाली. परंतु या क्षणी समाधानचा बॉल. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत. अगदी शरीराचा वेध या ठिकाणी घेतला होता. डॉटची सांगत आहे. घुटना टेक आणि तमाशा देख. सध्या परिस्थिती बिकट होती ती मात्र फलंदाज सुनील वर्दी आणि त्याचा फायदा घेण्यासाठी गोलंदाज अगदी तत्पर होते. पहिलं षटक अगदी मी तर म्हणायला गेलो तर अगदी अविनाशने फार उत्तम दर्जाचं फेकलं. एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. तदनंतर मात्र करण काहीशे महागडे ठरले. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. अंपायर डिसिजन वाईट बॉल. वाईटच्या मारणे बोनसची धावसंख्या आता उपलकावरती जरूर अतिरिक्त धावेत भर पडेल. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी दंडित केलं जातंय गोलंदाजाला. 25 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. इथे परतावं लागेल फलंदाजाला.
इथे याही फलंदाजाला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. पुन्हा एकदा हर्षद. फटका चांगला आहे. अगदी डीप मिडविकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने काहीस षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 27 या कड्यावरती. समीकरण सेम आहे सध्या तरी मी म्हणेल अविनाश आणि समाधानचं, परंतु करण थोडा महागडा ठरलाय जरूर. परंतु पाहूया अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा. 27 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल या पहिल्या इनिंगसाठी बरंच काही सांगून जातील. काय घडेल आणि काय बिघडेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण या षटकात जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय घडतंय. चला स्पीडअप करा प्लीज. बार्डी टीम फार विलंब करताय आपण सामन्यासाठी. सुंदर बॉल सध्या आपण पाहतोय. गोलंदाज आर्यन डॉटची संगता जरूर करतोय. इथे थोडस पंबल पाहायला मिळत होतं आणि दुहेरी धाव पुन्हा एकदा कन्वर्ट केली गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आर्यन या गोलंदाजाकडून. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 29 आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल. फार चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल. सध्या विवेक नावाच्या या बॅटरला ज्याने मी तर म्हणेल आतापर्यंत डावाला सावरून ठेवण्यासाठी फार कष्ट घेतलेत, परंतु आता सध्या त्याला आर्यन जागेवरती स्थित करतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात झाला आणि इथे जाईल बॉल. 1 बाउन्स. चौकार. या येतील 4 धावा. या येथील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. इनिंग साठी काही बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला फटका आहे. अगदी टेक्निकल शॉट ज्याला म्हटला जातोय. अकलेचा बुद्धीचा संपूर्णपणे वापर करत या बॉलला पॉइंट रिजन कडून स्वीपला कव्हर केलाय. अगदी येथील पुन्हा एकदा 4 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 4 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले 37 आकड्यावरती. सध्या तरी मी म्हणेल ज्या टार्गेट पर्यंत धोत्रे टीमला पोहोचायचं होतं सध्या थोडाशा अंशी लांब असेल, परंतु एक शेवटच्या बॉलवरती रणनीती काय असेल ते पाहूयात. चांगला फटका. व्हॉट अ बॅटिंग लाईन. विवेक नावाचं हे वादळ सध्या मैदानात पाहायला मिळालं. अफलातून बॅटिंग
ज्या विवेकला मात्र मैदानावरती आणलं होतं 4थ्या क्रमांकावरती, तो विवेक अजूनही मैदानावरती टिकून होता आणि ज्याच्या बॅटची धार मात्र मैदानात पाहायला मिळाली. या षटकाराच्या मदतीने आता टोटल काहीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचले 43 आकड्यावरती. विजयासाठी आता बार्डी टीमला करायचे 44 धावा. प्रत्येक चेंडू गणित 11ची सरासरी ही बार्डी टीमला मैदानात राखावे लागेल. तोपर्यंत बारणे टीमला विनंती असेल, आपण कुठेही जाऊ नका, आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचे. सेकंड राऊंडची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. जो विनर होईल तो मात्र बारणे टीमच्या विरोधात या ठिकाणी सेकंड मॅच खेळेल सेकंड राऊंडची. मिलिंद कोलंबे आपण व्यासपीठावरती या. कमिटी मेंबरची रिक्वायरमेंट आहे, आपण व्यासपीठावर या.
चला जाऊया मॅचकडे. अर्थातच 44 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. 11ची सरासरी प्रत्येक क्षणी आपल्याला पाहायला मिळेल की नाही या प्रश्नाचं उत्तर येणारा काल जरूर देईल. परंतु सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एकीकडे करण आणि त्याच्या समवेत बॅटर अक्षत आणि गोलंदाजी मार्क वरती आकाश जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान कोण विचारेल, चांदाईचं मैदान, जिथे मात्र आकाश नावाच्या गोलंदाजाने जबरदस्त एक 3 ते 4 वर्षांपूर्वी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. अगदी गोलंदाजीचा बेस्ट बॉलर या नावाने तो किताब त्याच्यापर्यंत पोहोचला. परंतु पहिलाच बॉल अगदी सटेक लाईन वेगावरती स्वार झाले. अंदाज जरूर घेतलाय का करण या बॅटरने या बॉलरचं ते पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र डॉटची संगता जरूर झाली आहे. शोल्डरचा अगदी पूर्णपणे पहिल्याच बॉलवरती दर्जेदार वापर. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, अपील तंत्राचा वापर केला जातोय. अतिघाई आणि संकटात जाई असा प्रकार जरूर पाहायला मिळतोय. आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेलं तर सातत्यपूर्ण डॉट बॉल अगदी जीव घेणे ठरू शकतात ते बार्डे टीमचे. अर्थातच मिलिंद कोलंबे उपस्थित झालेत. परंतु आता बार्डी टीम मध्ये एक नाव जरूर चर्चेत असायचं ते म्हणजे सरदार कांबरी. सध्या बैलगाडा शर्यतीतलं अगदी महत्वाचं अडल स्थान या ठिकाणी ते तयार झालेलं आहे. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना तर बैलगाडा शर्यतीत एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांच्या खरं म्हणायला गेलं तर ज्यांच्या आयोजनाचा नियोजनाचे किंग म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते सरदार कांबरी. परंतु सध्या तरी आज टीम मध्ये फार बॅकफुटवरती आहेत. कमीपणा घेतलाय क्रिकेटच्या विश्वातून आणि या बैलगाडा शर्यतीत एक अव्वल दर्जाचं नाव त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आणि अनेक स्पर्धा त्यांच्या खेम्यात या ठिकाणी बैलगाडा शर्यतीतल्या घडल्या जात आहेत. पहिला झटका बसलाय करंजच्या स्वरूपात. मोठा माल्टी हिट देण्याचा प्रयत्न झाला स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधून. अगदी मिड विकेटचा खेळाडू या ठिकाणी तैनात झाला आणि त्याने झेल कॅरी करत मात्र या ठिकाणी परतवलाय करण नावाच्या या बॅटरला. दुसरा बॅटर मैदानात रवाना होतोय सागर. चांगली गोलंदाजी आकाश गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक काकाच्या हातात स्थिरावलाय. प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक मोठा स्ट्रोक आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल सागर या बॅटरला. आणखी एक दर्जेदार झेल टिपलाय. अर्थातच गोलंदाज तोच, बॅटर 2 आणि मात्र फील्ड करण्याची नांदी जरूर पाहायला मिळाली. बॉल आकाशचा सध्या पाहतोय समाधान. आकाशचा नेक्स्ट बॉल ऑन अ ट्रिक बॉल. थोडासा पुढ्यात ठेवला होता बॉल. बॉलने उंची पाहिजे तितकी घेतली नाहीये. सिंगल जरूर आली आहे. धावसंख्येचा श्री गणेश यावेळी बार्डी टीमचा मैदानात पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने सिंगलच धावफलकावरती येते. अगदी फार मोठा धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. आणि आता इथे हे इकॉनॉमिकल बॅलन्सिंग षटक म्हणावं लागेल, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि त्यातही 5 बॉलमध्ये सिंगल दिली आहे. म्हणजे शेवटच्या बॉलवरती मोठा फटका जर आला तर मात्र इथे अस्तित्व पाहायला मिळेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये धोत्रे टीमच्या सुद्धा धावफलकावरती अवघ्या 7च धावा होत्या. म्हणजे इथे मोठा फटका आला तर ती लेवल जरूर पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आकाशचा शेवटचा बॉल. चला स्पीडअप करा प्लीज. चांगला फटका यावेळी. क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ बॅलन्स. अगदी शरीराला पूर्णपणे बॅकवर्ड वरती घेत झोकून दिलं होतं ते या फिल्डरने आणि त्याचा फायदा मात्र तिसऱ्या विकेटचं पतन. परतावं लागेल याही विकेटला.
जशी वाताहत झाली होती ती धोत्रे टीमची, तीच वाताहत आता सध्या या ठिकाणी बारडी टीमची सुद्धा पाहायला मिळते आहे. झटक्यांवरती झटकी ही फार महत्त्वपूर्ण आहेत आणि या झटक्यांवरून सावरणं, जसं धोत्रे टीम सावरला शेवटच्या क्षणी विवेक नावाच्या वादळाने फार चांगली खेळी साकारली आणि तदनंतर आपण पाहतोय ना धावसंख्येला एक उच्चांक जरूर पाहायला मिळाला आहे. परंतु इथे आता सध्या आपण पाहतोय समाधान आणि त्याच्या समवेत आस्मित या दोघांनाही आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. परंतु पाहूया काय घडतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 3 विकेटच्या नुकसानांती एका आकड्यावरती. मॅचकडे जरूर जाऊयात. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक गोलंदाज हर्षद यावेळी पाहायला मिळतोय, ज्या हर्षदने मात्र अगदी कमाल मैदानात दाखवली होती. तो सध्या गोलंदाजीला आहे, ज्याच्या बॅटिंग लाईनला आपण पाहायला गेलं तर अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहत होतो 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. परंतु त्याच हर्षदला आता मात्र इथे मोठी चपराक लगावण्याची तयारी होती, परंतु परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. जसं आपण क्रिकेटमध्ये मात्र म्हणतो ना मित्रांनो, की क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 11 खेळाडू अगदी साचे बंद आकृतीत उतरावे लागतात आणि तदनंतर तुम्हाला एकोप्याने हा खेळ खेळावा लागतो. परंतु या क्षणी सध्या या फलंदाजाला समजण्यात अपयश आलं, तो म्हणजे समाधान, की पहिल्या 3 विकेट आपण गमावल्यात आणि तदनंतर थोडा वेट अँड वॉच करायचं होतं. मोठा फटका जरूर केला होता, परंतु एलिव्हेशन कमी आलं, ताकदीचा वापर झाला नाही आणि तदनंतर समाधानला परतावं लागलंय. परंतु याच समाधानच्या जागेवरती पहिल्या इनिंगमध्ये आलेला विवेक जो सध्या गोलंदाजी करतोय, त्याने शेवटपर्यंत डावात सावरून ठेवला, विकेट टिकून ठेवली आणि नंतर मात्र मोठे फटके त्याच्या बॅटमधून शेवटच्या क्षणाला आले होते. जवळजवळ शेवटचे 3 बॉल त्याच्या वाटेला आले तेव्हा 14 धावा त्याने आपल्या संघासाठी कमावल्या होत्या. आणखी एक चांगला मोठा फटका आणि यावेळी मात्र याही फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. अर्थातच चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मैदानात, का अगदी वेगावरती स्वार झाले. गोलंदाजीतली तेज तर्रार गोलंदाजी पाहतोय, रफ्तार आणि जरूर त्या रफ्तारीवरती अगदी अचूक टप्पा ज्याला म्हटलाच जातोय. अँगलचा पूर्णपणे वापर, त्यानंतर फिल्डिंगची सुद्धा दाद द्यावी लागेल, ती मात्र धोत्रे टीमची. सुनील आपण पाहतोय, एकीकडे जर आता बेस्ट फिल्डरचा किताब द्यायचा झाला तर मला वाटतंय सुनील नावाचं हे वादळ काही थांबणार नाही. याच मॅच मध्ये जवळजवळ 5 कॅच त्याच्याकडे आलेत आणि 5ही कॅच त्यानेच टिपले मैदानावरती. नाही, मला वाटतं 4 कॅच सुनीलच्या खेम्यात आलेत. सिंगल तिकडे एक पाहायला मिळाली होती, बॅकवर्ड वरती अगदी जात शरीराला झोकून देत झेल टिपला होता. सिली ऑफ रिझन मध्ये तो झेल झाला होता. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेक करणार, तत्पूर्वी इथे याही फलंदाजाला परतावं लागेल. इतका लेझी क्रिकेट आज बारडी टीम मैदानात करताना दिसून येते. शंका थोडीशी निर्माण झाली की सहजरित्या हौशे खातीर सामना खेळताय की अगदी मी तर म्हणेल 2 हात करण्यासाठी एक सामना खेळताय. या प्रश्नाचं उत्तर बारडी टीम कडून देणं अपेक्षित आहे. अस्मितलाही परतावं लागतंय. मिडल ऑर्डर आहे मित्रांनो. आम्ही नेहमी उदाहरण देताना सांगायचं झालं ना तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटच्या देवाचं उदाहरण जरूर देतो. बऱ्याच जणांना माहिती आहे सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण जरूर केला, परंतु पुढची 8 वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला होता.
आणि तो संघर्ष अगदी जाऊन टेपला होता पाकिस्तानच्या विरोधात आणि त्यावेळी सामना केला होता सचिन रमेश तेंडुलकर यांनी. अगदी 8व्या क्रमांकाची ती बॅटिंग कोण विसरेल. तदनंतर सचिन तेंडुलकर यांनी मात्र आयुष्यात कधीही मागे वळून पाहिलं नाही. रेकॉर्डवरती रेकॉर्ड त्यांनी रचत गेले. इथे परतावं लागेल या ई बॅटरला. आणखी एक विकेट जातीये. धक्का तंत्र. सध्या तरी मी तर म्हणेल 7 विकेटचं पतन यावेळी घडलं गेलं बारडे टीमचं. चांगलं षटक सध्या हर्षदचं सुद्धा पाहायला मिळतंय. लास्ट बॉल षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा आलाय आणि या ठिकाणी मात्र 2 षटकांचा खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत एकच आकड्यावरती. दोन धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा डॉट आलाय. हर्षद आपण पाहतोय. इथे आणखी एक फटका. डायरेक्ट हिट. इथे रनआउटची विकेट. ठरवलं आज बारडी टीमने सगळ्यांना बॅटिंग भेटली पाहिजे. पहिला क्रिकेट फार वेगळा होता खरं म्हणायला गेला तर. पहिले प्रॅक्टिसला जर जायचं ना एक तर बॉलिंग तरी नाही तर बॅटिंग तरी, हे जर भेटलं नाही तर फिल्डिंगच व्हायची नाही. पूर्वीचं क्रिकेट वेगळं होतं मित्रांनो. आता सध्या क्रिकेटला सुगीचे दिवस जे म्हणतात ते पाहायला मिळत आहेत. आजकाल खेळाडू बिस्लरीच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही. तेव्हा ओढ्या नाल्याचं पण पाणी या सीझन मध्ये पाहायला मिळायचं. आणि त्यानंतर आला एक मोठा पिंप, त्याच्यात एकच ग्लास एकच तांब्या, किती वेळा बुडवायचं किती वेळा प्यायचं, माती किती पडलेली काय किती भरपूर फरक आहे. आणि क्रिकेटच्या मैदानात अंडरमचं मैदान जर असलं ना तर तिथं प्राइज असायचं म्हणजे पार्लेचा बिस्किट पुडा. पुन्हा एकदा बॉल अगदी ट्रॅव्हल केलाय कार्पेट पद्धतीने, गरंगळत बॉल जातोय. यावेळी मात्र सिंगल पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, तिसरा षटकातला शेवटचा बॉल. इथे डॉट आलाय. डॉटच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. खरं म्हणायला गेलं तर अगदी कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणेल धोत्रे टीमची पहिल्या षटकामध्ये ढासळली होती. हर्षदने डाव थोडा सावरला आणि तदनंतर मात्र वन मॅन आर्मीची जी बॅटिंग त्याच्या माध्यमातून आली, जवळजवळ मला वाटतं 31 धावा त्याच्या नावावरती कोरल्या गेल्या. एक चांगली बॅटिंग लाईन विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तदनंतर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना इथे मात्र 31 धावा धावफलकावरती त्याच्या पाहायला मिळाल्या. आउटसाइड द लेग स्टंप. विलंब जरूर झालाय परंतु संधीचं सोनं करणं हे बॅटरचं
गणित असतं, परंतु इथे तेच प्रयत्न केले गेलेत. पाहायला गेलं तर सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. इथे सुद्धा आलाय डॉट. एक सुंदर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज करणचं. हा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल, परंतु बॅलन्स करतोय स्वतःला, सांगतोय की नक्कीच झेल होणार नाहीये. प्रयत्न तिथे थांबवलाय आणि बॉलला कॅरी करण्यात यश संपादन करतोय. इथे सिंगल आली आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 44 धावा संख्येचा पाठलाग. 3 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका यावेळी मात्र अगदी बैठक शॉट. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाली. चला बारणे टीम आपण या व्यासपीठाच्या बाजूला त्वरित या. फटका उचललाय जरूर. इथे परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. लास्ट विकेट आणि मॅच मधले शेवटचे 2 लास्ट बॉल. चांगलं आहे, सगळ्यांना बॅटिंग मिळते, काही हरकत नाही. चला प्रयत्न करतील पुढच्या मॅच साठी अगदी बारडे टीम. शुभेच्छा असतील तुम्हाला त्या पुढच्या येणाऱ्या काही मॅचेस साठी. परंतु या ठिकाणी धोत्रे टीम विजयी झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि बारडे टीम आपलं गोड गोड कौतुक. चला बारणे टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विवेक, ज्याने 1 मॅन आर्मीची बॅटिंग साकारले. धोत्रे टीम 13 बॉल 31 ची रणझुंजार केली. तो विवेक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला बारणे टीम आणि चला धोत्रे टीम कॅप्टन. टॉस लगेच त्वरित होईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. 3 ओव्हरची मॅच.